विचार करा, आपल्या आजूबाजूला किती अवाढव्य आणि गुंतागुंतीचं जग आहे. पण खऱ्या अर्थाने जीवनाची सुरुवात कुठे होते? एका अत्यंत सूक्ष्म पण 24 तास गजबजलेल्या महानगरात. आजच्या या विश्लेषणात आपण याच पेशींच्या म्हणजेच सेल्सच्या जगात एक सफर करणार आहोत. हे असं एक महानगर आहे जे बाहेरून एकदम शांत वाटतं, पण आतून मात्र इथे नॉन स्टॉप काम सुरू असतं. जीवनाची मूळ पायाभरणी इथेच तर होते. चला तर मग थेट या विषयाच्या खोलातच शिरूया. आता मानवी शरीर किती प्रचंड आहे याचा नुसता विचार करा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण आपलं शरीर तब्बल 100 ट्रिलियन, होय 100 लाख कोटी पेशींनी बनलेलं आहे. हा आकडा ऐकूनच चक्रावून जायला होतं ना. यावरूनच आपण अंदाज लावू शकतो की आपल्या आत दडलेलं हे सूक्ष्म जग किती अफाट आणि गुंतागुंतीचं आहे. आणि विशेष म्हणजे या प्रत्येक पेशीचं स्वतःचं असं एक वेगळं स्वतंत्र आयुष्य आहे. तर हे सगळं समजून घेण्यासाठी आधी पाहूया पेशींचा शोध आणि विज्ञानाचा इतिहास. आता प्रश्न असा पडतो की हे सूक्ष्म महानगर नक्की सापडलं कसं? हे काही एका रातोरात घडलेलं नाही बरं का. ही कालरेषा बघा. 1665 मध्ये रॉबर्ट हुकने कॉर्कच्या तुकड्यातून सगळ्यात पहिली मृत पेशी पाहिली. त्यानंतर अँटनी व्हॅन ल्युवेनहॉक यांनी सूक्ष्मदर्शकातून पहिली जिवंत पेशी शोधून काढली. पुढे जाऊन श्लायडन आणि श्वान या शास्त्रज्ञांनी पेशी सिद्धांत मांडला आणि शेवटी रुडॉल्फ विर्चो यांनी आधुनिक सिद्धांताला आकार दिला. विज्ञानाचा हा वेगवान प्रवास खरोखरच थक्क करणारा होता. आणि रुडॉल्फ विर्चो यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांचं हे सुप्रसिद्ध लॅटिन वाक्य पहा, ओमनी सेल्युला ई सेल्युला. ऐकायला एकदम एखाद्या सिनेमातल्या भारी डायलॉगसारखा वाटतं ना, पण याचा अर्थ अगदी सोपा आणि तितकाच क्रांतिकारी आहे. याचा सरळ अर्थ असा की कोणतीही नवीन पेशी ही नेहमी आधीपासून अस्तित्वात असलेल्या पेशीतूनच जन्माला येते. जीवनाच्या या अविरत साखळीचा हाच खरा पाया आहे. आता वळूया पुढच्या भागाकडे, पेशींचे प्रकार आणि त्यांचे मुख्य भाग. आता जसं वेगवेगळ्या शहरांची वास्तुकला किंवा डिझाईन वेगळी असते, तसंच पेशींचेही 2 मुख्य प्रकार असतात. हे सगळं मुख्यत्वे ठरतं केंद्रक म्हणजेच न्यूक्लियसच्या उपस्थितीवर. डावीकडे आहेत प्रोकॅरियोटिक म्हणजेच आदिकेंद्रकी पेशी. यांच्यात स्पष्ट केंद्रक नसतं. जीवाणू किंवा निळ्या हिरव्या शैवाळात आपल्याला हे पाहायला मिळतं. आणि उजवीकडे आहेत युकॅरियोटिक म्हणजेच दृश्य केंद्रकी पेशी. यांच्याकडे एक अतिशय सुस्पष्ट केंद्रक असतं, ज्याचा शोध रॉबर्ट ब्राउन यांनी लावला होता. आपण प्राणी आणि वनस्पती याच प्रगत प्रकारच्या पेशींनी बनलेले आहोत. चला या सूक्ष्म महानगराच्या सीमा आधी समजून घेऊ. पेशीचे मुख्य 3 भाग असतात. पहिलं पेशीपटल किंवा सेल मेम्ब्रेन. हे एकदम सिक्युरिटी गार्डसारखं काम करतं. आत काय येणार आणि बाहेर काय जाणार यावर अत्यंत कडक नियंत्रण ठेवून. दुसरं पेशीद्रव्य किंवा सायटोप्लाझम. हा तो द्रव भाग आहे जिथे शहराचा सगळा कारभार चालतो. आणि तिसरं केंद्रक किंवा न्यूक्लियस. हे या महानगराचं कंट्रोल रूम आहे, जिथे आपला सगळा DNA सुरक्षित साठवलेला असतो. आता वेळ आलीये या महानगराच्या आत डोकावून पाहण्याची. पेशींची गजबजलेली अंगके. तर या महानगरात नक्की काय काय आहे हा बघा संपूर्ण नकाशा. मायटोकॉन्ड्रिया, रायबोझोम, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गॉल्जी यंत्रणा, लायझोझोम, प्लॅस्टिड्स, रिक्तिका आणि सेंट्रिओल्स. ही सगळी नावं ऐकून कदाचित थोडं कन्फ्युजिंग वाटेल, पण काळजी करू नका. ही सर्व अंगके म्हणजे या शहराला चालवणाऱ्या पायाभूत सुविधा आहेत. या शहराला जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येकाची भूमिका एकदम रंजक आहे. चला एक एक करून या सुविधा कशा काम करतात ते समजून घेऊया. सगळ्यात आधी सुरुवात करूया मायटोकॉन्ड्रियापासून. हे या महानगराचं पॉवर हाऊस म्हणजेच ऊर्जा निर्मिती केंद्र आहे. इथे ग्लुकोज आणि ऑक्सिजनची रासायनिक प्रक्रिया होते आणि त्यातून तब्बल 38 ATP एवढी ऊर्जा तयार होते. ATP म्हणजे काय? तर हे पेशीचं अधिकृत चलन किंवा करन्सी आहे. ही ऊर्जा नसती ना तर हे शहर एका सेकंदात ठप्प पडलं असतं, लिटरली. यानंतर येतात रायबोसोम. आता यांना तुम्ही पेशीतले कारखानेच समजा. इथे प्रथिनांची म्हणजेच प्रोटीन्सची निर्मिती होते. सजीवांच्या वाढीसाठी आणि पेशीला जिवंत राहण्यासाठी प्रथिने किती आवश्यक आहेत हे वेगळ्याने सांगायला नकोच. हे रायबोसोम न थकता 24 तास ही प्रथिने बनवण्याचं काम करत असतात. बरं, आता एवढ्या मोठ्या शहरात ट्रान्सपोर्टेशन तर लागणारच ना. त्यासाठी पेशीकडे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजेच आंतरद्रव्य जालिका असते. हा पेशीतला अत्यंत वेगवान हायवे आहे असं समजा. याचे रफ आणि स्मूथ असे 2 प्रकार आहेत. पेशीमध्ये वेगवेगळ्या वस्तू अत्यंत वेगाने इकडून तिकडे पोहोचवण्याचं काम याच हायवेवरून होतं. ट्रान्सपोर्टेशन झालं. आता पॅकेजिंग. गोल्गी यंत्रणेकडे लक्ष द्या. डॉक्टर कॅमिलो गोल्गी यांनी याचा शोध लावला होता. हे पेशीचं अधिकृत पॅकेजिंग सेंटर आहे. रायबोझोमने तयार केलेले प्रोटीन्स इथे येतात. त्यांच्यात थोडे आवश्यक बदल केले जातात आणि मग ते व्यवस्थित पॅक करून जिथे त्यांची गरज आहे तिथे रवाना केले जातात. अगदी परफेक्ट सिस्टम.
आता कोणत्याही शहरात कचरा व्यवस्थापन किंवा वेस्ट मॅनेजमेंट तर हवंच. हे काम लायसोझोम करतात. यांच्यात अशी एन्झाईम्स असतात जी टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट लावतात. पण यात एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. जेव्हा एखादी पेशी जुनी होते किंवा खराब होते, जसं की आपल्या लाल रक्तपेशी ज्यांचं आयुष्य फक्त 120 दिवसांचं असतं, तेव्हा हे लायझोझोम स्वतःच फुटतात आणि स्वतःच्या मृत पेशीला नष्ट करतात. म्हणूनच त्यांना आत्मघातकी पिशव्या या सुईसाईड बॅग्स असं म्हणतात. आता एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा. काही सुविधा ह्या फक्त विशिष्ट शहरातच मिळतात, बरोबर? अगदी तसंच प्लास्टिड्स म्हणजेच लवके फक्त वनस्पती पेशींमध्येच असतात. उदाहरण द्यायचं तर क्लोरोप्लास्ट, जी हिरव्या रंगाचं असतं आणि प्रकाश संश्लेषणासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. याशिवाय पांढरे ल्युकोप्लास्ट असतात आणि कॅरोटीनसारखी रंगद्रव्य असलेले लाल किंवा पिवळे क्रोमोप्लास्ट सुद्धा वनस्पतींमध्येच पाहायला मिळतात. पुढे पाहूया रिक्तिका किंवा व्हॅक्युल्स. हे पेशीतले साठवणुकीचे मोठे टँक आहेत ज्यांच्या भोवती फक्त एकच आवरण असतं. यात पाणी आणि अन्न साठवलं जातं. इथे गमतीदार गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. वनस्पती पेशींमध्ये या रिक्तिका आकाराने खूप मोठ्या पण संख्येने कमी असतात. पण तेच जर प्राणीपेशींमध्ये पाहिलं तर त्या आकाराने लहान आणि संख्येत खूप जास्त असतात. वनस्पती आणि प्राणी पेशींमध्ये आणखी एक मोठा आणि महत्त्वाचा फरक आहे. तो म्हणजे सेंट्रिओल्स. ही अंगके केवळ प्राणी पेशींमध्येच सापडतात. जेव्हा पेशी विभाजनाची म्हणजेच सेल डिव्हिजनची वेळ येते ना, तेव्हा नवीन पेशी अत्यंत अचूकपणे तयार करण्यात या सेंट्रिओल्सचा रोल एकदम क्रिटिकल असतो. आणि आता या विश्लेषणाचा शेवटचा टप्पा, वनस्पती विरुद्ध प्राणी पेशी, एक अंतिम तुलना. आत्तापर्यंत आपण या सूक्ष्म महानगराची पूर्ण सफर केली. हा तक्ता बघा. हा खऱ्या अर्थाने या सगळ्याचा सारांश आहे. पेशीभित्तिका किंवा सेल वॉल ही फक्त वनस्पती पेशीत असते आणि ती सेल्युलोजची बनलेली असते. प्राण्यांमध्ये ती अजिबात नसते. तसं जाता जाता एक अतिरिक्त माहिती सांगतो. बुरशी किंवा फंगसमध्ये हीच सेल वॉल कायटिनची बनलेली असते. त्यानंतर क्लोरोप्लास्ट फक्त वनस्पतींमध्ये असतात. रिक्तिका वनस्पतींमध्ये मोठ्या तर प्राण्यांमध्ये लहान असतात. आणि मगाशीच आपण पाहिलं तसं सेंट्रिओल्स फक्त प्राणीपेशीत असतात, वनस्पतींमध्ये नसतात. हा तक्ता या दोन प्रकारच्या पेशींमधली बॉर्डर अगदी क्लिअर करतो. आज आपण या सूक्ष्म महानगराची जी सफर केली ती खरंच अचंबित करणारी आणि डोळे उघडणारी आहे ना. पण शेवटी एक विचार नक्कीच मनात येतो. ही अदृश्य सूक्ष्म यंत्रणा प्रत्येक सेकंदाला न थकता आपल्याला आणि या संपूर्ण सृष्टीला जिवंत ठेवण्यासाठी एवढ्या अचूकपणे कशीवर काम करत असेल. या सूक्ष्म विश्वातली रहस्य खरोखरच अफाट आहेत. आणि मित्रांनो, ही तर फक्त एक सुरुवात होती. निसर्गाची ही किमिया खरोखरच थक्क करणारी आहे.